जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ही कथा श्रद्धेने ऐका. अध्याय 11. सत्पात्र ब्राह्मणाची उत्तम लक्षणे. लक्ष्मीने विष्णूला विचारले, दान घेणारा ब्राह्मण सत्पात्र असावा असे आपण मला सांगता. त्याची काही जी लक्षणेही सांगता ती मी ऐकली, पण सत्पात्रतेची सर्व लक्षणे मला कळावी असे वाटते, ती आपण सांगावी अशी विनंती आहे. विष्णू म्हणाला, तप, अहिंसा, सत्यभाषण, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, आदान ही षटकर्मे करणे, सर्व कर्मे पूर्ण यथाविधी करणे असा ब्राह्मण हवा. सर्व शास्त्रे जाणणारा, निर्लोभी, पुराण वक्ता अशा ब्राह्मणाची सर्व उपचारांनी आदराने पूजा करावी. एकेका गुणाने अंशतः पात्र ब्राह्मण कोणते? केवळ तप करणारा, केवळ विद्वान, वेदवेत्ता. या गुणांबरोबर सच्छीलता, सत्यभाषण, शुचित्व, हरिभक्त, शुद्ध अन्नच घेणारा, निर्व्यसनीपणा, संतोषी, अकिंचन असला तरी समाधानी असा विप्र वंदनीय आहे. देवतांच्या उपासना केल्या तरी क्षणिक फळे मिळतील, पण संत सज्जनांच्या संगतीत भगवत भक्ती व मुक्ती निश्चित मिळते. नुसती तीर्थक्षेत्र साधू कृपेविना व्यर्थ आहेत. तीर्थक्षेत्रांपेक्षा सज्जन साधू यांचे दर्शन, सेवा, स्पर्श, कृपा यांचे फल फार मोठे आहे. एका सद्विप्राच्या पूजेने व सेवेने त्रैलोक्याची पूजा केल्यासारखे होते. ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधी करू नये, त्यामुळे पाप लागून त्या अपहरण करणाऱ्याच्या सर्व नाश होतो. राजानेही ब्राह्मणांची संपत्ती हरण करू नये. मी जसे त्यांना पूज्य मानतो तसे त्यांना पूज्य मानणारे जे साधक असतील त्यांचे परम कल्याण होते. मी तुला नृग राजाची कथा सांगतो. कृष्णाचे बाळ गोपाल खेळता खेळता दमले. त्यांना तहान लागली. ते एका विहिरीपाशी गेले. पाहतात तो काय, ती पाणी नव्हते, पण एक प्रचंड सरडा पडून होता. त्यांनी कृष्णाला ते सांगितले. कृष्णाने त्या सरड्याला पाहिले. त्याने त्याला आपल्या दैवी शक्तीने वर काढले. पण आश्चर्य असे की कृष्णाचा स्पर्श होताच सरडा नाहीसा होऊन तेथे दिव्य मानव देहधारी राजा प्रकट झाला. सर्वांना आश्चर्य वाटले. नृग राजाने कृष्णासह गोपाळांना आपला इतिहास सांगितला. मी इक्ष्वाकू वंशाचा राजा. माझे नाव नृग. मी मोठा उदारदाता म्हणून प्रख्यात होतो. मी नित्य नवनवीन विप्रांचा सन्मान करीत असे. त्यांना रत्ने, वस्त्रे, भूषणे, सुवर्ण, सुलक्षणी गायी अशी दाने देत असे. रथ, पालख्या, वाहने दान देत असे. मी एकदा एका विप्राला पुष्कळ गायी दान दिल्या. त्यांचा कळप तो घेऊन जात असता एक गाय चुकून मागे आली व माझ्या गायींच्या समुदायात राहिली. नंतर दुसऱ्या विप्राला ज्या गायी दिल्या त्यात ती परत आलेली गायही दान दिली गेली. तो त्या गायी घेऊन निघत होता. तेवढ्यात आधीचा ब्राह्मण त्वरेने आला व त्याला दिलेली गाय या नव्या विप्राच्या काफिल्यात जाताना त्याने पाहिली. ही माझी गाय आहे, चुकून परत आली असे म्हणत तो भांडू लागला. नवा विप्र ते कसे मानणार? मी प्रत्यक्ष त्याला ती गाय दान दिली हे त्याच्या दृष्टीने सत्य होते. ते दोघे आपसात वाद करू लागले. पहिल्या ब्राह्मणाने मला दोष दिला. एकाला दिलेली गाय तू दुसऱ्याला कशी दिलीस? मी त्याला दुसरी गाय देतो, पण रागवू नका, चूकभूल होते, क्षमा करा असे मोठ्या अजिजीने म्हटले. 1 लक्ष दुसऱ्या गायी देतो, पण मला माझी चूक सुधारू द्या असेही म्हटले. पण दुसरा विप्र ती गाय घेऊन गेला. मी निधन पावलो. यम मला म्हणाला, तू पाप आधी भोगशील की पुण्य? मी पाप भोगायला तयार झालो. तेव्हा दत्त अपहरण या दोषाचा परिणाम म्हणून मला सरड्याचा जन्म मिळाला. श्रीकृष्ण, तुझी भक्ती केल्यामुळे मला तुझा स्पर्श होताच पूर्वीचा देह मिळाला. त्यावेळी एक दिव्य विमान आले व तो राजा स्वर्गात गेला. त्याने पूर्वायुष्यात संतांची सेवा केली होती व अनेक दाने दिली होती, म्हणून सज्जन संत सुशील ब्राह्मण यांची सेवा करावी. विशेषतः अधिक मासात अशी सेवा केल्यास कितीतरी पुण्य मिळते. अधिक मास महात्म्य अध्याय 11 समाप्त. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.